काल आमच्या पक्षाचे किरण शिकरे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते, विद्यार्थी काँग्रेसमध्ये अतिशय चांगलं काम करणारे किरण शिकरे यांना जबरदस्ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात नेऊन त्यांचा जबरदस्ती पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. किरण शिकरे जातील असं मला वाटतच नव्हती आणि माझी खात्री होती की ते जाऊ शकत. काल रात्री त्यांचा मला फोन आला आणि आज सकाळी ते स्वतः माझ्याकडे आले. काल त्यांचा प्रवेश घेताना कोण कोण होते ते आपल्याला माहिती आहे, मला काही त्यांची नावं घ्यायची नाहीत, पण त्या प्रकरणामध्ये काय झालं ह्याची सविस्तर माहिती ते तुम्हाला देते. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अशा पद्धतीने प्रवेश करणार असाल, अशा पद्धतीने गुंडगिरी करणार असाल, आज आमच्या एका कार्यकर्तीला बेदम मारलंय, तिच्या अंगावरचं सोनं नाणं सगळं चोरून नेलंय. ती नावं कोण आहेत तेही आम्हाला माहिती आहे आणि त्यांना सांगितलं कोणी हे पण आम्हाला माहिती आहे. मी आता त्या कार्यकर्तीला भेटायला जाणारच आहे. मग बोलतायत ना ते, बोलू सर्वांना नमस्कार. मी किरण शिकरे. मी किरण शिकरे. मी नॅशनल जनरल सेक्रेटरी आणि कोकण विभाग अध्यक्ष अशी मला जबाबदारी आवड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली होती. धीरज शर्मा, सोनिया दुहान हे माझे अतिशय जवळचे सहकारी होते, त्यामुळे मला कुठेतरी वाटत होतं की त्यांनी पवार साहेबांबरोबर निष्ठेने राहावं. त्याकरता मी आवड साहेब आणि जयंत पाटील साहेबांना म्हणजे सांगितलं होतं की त्यांना थांबवता आलं तर साहेब थांबवा. ते प्रयत्न करायला मी गेलोच होता, पण ते काही थांबले नाही. उलट मी ओबरॉय हॉटेलला भेटायला गेल्यानंतर मला असा दबाव टाकण्यात आला की तटकरे साहेबांशी तुमचे खूप चांगले संबंध आहेत, तुम्ही 2 मिनटं साहेबांना भेटून घ्या. मी म्हणलं धीरज शर्मांना, मला प्रवेश जमणार नाही करायला, तुम्ही मला प्रेशर करू नका, मी विनंती करतो, मी जिथे आहे तिथे निष्ठेने आहे, मी कार्यकर्ता म्हणून राहील. पण त्या गोष्टी माझ्या ऐकल्या गेल्या नाहीत. मला पार्टी कार्यालयात नेऊन तिथे काही ठराविक मंडळी जे फोटोमध्ये दिसलेलेच असतील त्या सर्वांनी मला प्रवेश करायला प्रेशर केलं. मी कुठेही गेलेलो नाही. मी 24 तासाच्या आत माझ्या साहेबांकडे आलेलो आहे आणि मला अतिशय टॉर्चर केलेलं गेलं. मी कालपासून माझ्या घरी नाही, मी माझ्या घराच्या बाहेर आहे. माझ्या घरापर्यंत कन्व्हिन्स करायला माणसं पाठवली जात आहेत, पण कुठल्याही गोष्टीला मी बळी पडलं जात नाही. मला काल सांगण्यात आलं की आवड साहेबांवरती ते चुकून आवड साहेबांकडनं जो कालचं आंदोलन करतानाचे जे प्रकार घडला त्याबद्दल तू निषेध कर, तू SCचा कार्यकर्ता आहे. मी छाती टोकून सांगू इच्छितो, मी कुठल्या जातीचं आहे काय आहे हे कधीच माझ्या पक्षाने बघितलं नाही. आवड साहेबांना पण कदाचित आजच मी चर्मकार समाजाचा आहे ही माझी जात माहीत पडली असेल. माझ्याबरोबर कधी दुजाभाव केला नाही. मी राजीनामा द्यावा आणि साहेबांचा निषेध करावा आणि ह्या पद्धतीने माझं सगळं पॉलिटिकल करिअर संपवावं असं म्हणजे एवढ्या खालच्या यायला नाही. मला प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बनवतो म्हणून सांगितलं होतं. आज किंवा उद्या लगेच लेटर घेऊन जा, तुला जे लागेल ते देतो. पण मी कुठल्याही पदाला किंवा कुठल्या गोष्टीला प्रलोभनाला गेलेलो नाही. आता यांच्याबरोबर जे सगळे मंडळी आलेले आहेत, जे नॅशनलवरती काम करणारे लोक आहेत, जे बोलतात प्रदेशाध्यक्ष आहे, तर यांची कमिटी हे सिंगल आहेत सगळे. यांचं काय अस्तित्व आहे, किती अस्तित्व आहे हे मला माहिती. दिल्लीचे कार्यक्रम आम्ही केलेत स्वतः. दिल्लीला जाऊन बॅनर लावण्यापासून रस्त्यावर उतरेपर्यंतचं सगळं कार्यकर्ता म्हणून काम आम्ही आवड साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे. या गोष्टीचे माझे फेसबुकला सगळे पुरावे आहेत. वेळोवेळी आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम केलं आहे. आज हे ज्या सुप्रियाताईंवर टीका करत आहेत, मला अतिशय वाईट वाटतं ही टीका ऐकताना. एप्रिल महिन्यापासून हे दीदी सोनिया दुहान ज्या आहेत त्यांनी एप्रिल महिन्यापासून पक्षाचा प्रचार प्रसार सगळं बंद केलेला होता. साधं त्यांनी BJPच्या विरुद्ध कुठलं ट्विट टाकलेलं नव्हतं. साधं आज परिस्थिती बघितली तर 2 महिन्यांना कोणी थांबवलं होतं प्रचार करण्यापासून. हे म्हणतात आम्हाला मानसन्मान मिळाला नाही. अजून काय मानसन्मान मिळायला पाहिजे होता यांना सगळ्या गोष्टीचं पवार साहेबांकडे ॲक्सेस होतं. पवार साहेबांनी प्रचंड यांना भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या. त्याबद्दल मी जास्त खोलात जाणार नाही, साहेबच बोलतील.
पण मी पक्षाशी माझ्या प्रामाणिक आहे, मी माझ्या साहेबांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आव्हाड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली इथपर्यंत काम करत आलो आहे. मरेपर्यंत मी सुप्रियाताईंबरोबर काम करत राहणार, जयंत पाटील साहेबांबरोबर, आव्हाड साहेबांबरोबर काम करत राहणार. माझं ट्विट डिलीट करायला लावलं मला जबरदस्ती. सुप्रियाताईंनी माझं ट्विट केलं होतं, रिट्विट केलं होतं, ते डिलीट करायला लावलं. मला DP-वरती फोटो ठेवायला आज हे थांबवलं जातं. एवढी मी एवढं पक्षाला आणि त्या लोकांसाठी एवढं करून आज जर हे माझ्यावर प्रेशर असेल, मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. हे प्रेशर आहे माझ्याकडे. आता मी इथून गेल्यानंतर माझं काय होईल मला सांगता येत नाही. कुठले गुन्हे दाखल होतील आणि मला कुठं लटकवलं जाईल हेही मला माहिती नाही. मी ब्लँक आहे. तरी पण मला मारून जरी टाकलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आहे, मी प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले होते ते दबावामध्ये घडले होते. जे काही माझ्याकडनं पोस्ट वगैरे गेली होती ती पण माझ्याबरोबर बसून दबावामध्ये आली होती. मी मुंबईवरनं कल्याणला अक्षरशः काल पळून गेलो आहे आणि कल्याणवरनं आज थेट माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी साहेबांना भेटायला आलो आहे. काल महाडमध्ये आपण गेला होता, आंदोलन केलं. तिथं बाबासाहेबांचा मनुस्मृती लिहिलेला खाली एक फोटो होता, तो फाडला गेला. त्यानंतर महाराष्ट्रभर तुमच्या विरोधात आंदोलनं केली जात आहे. कोण करते माझ्या विरोधात आंदोलन? भाजपने ठिकठिकाणी आंदोलन. एक मिनिट, एवढंच मला ऐकायचं, कोण करते? भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे. ठीक आहे ना. भाजप हा माझा वैचारिक शत्रूच आहे. आमचं वैमनस्य जो वैचारिक, मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांचं आणि माझे वैचारिक मतभेद आहेच. ते मनुस्मृतीवरनं आहेत, ते जात्यांधांमुळे आहेत, जातीपातीच्या राजकारणामुळे आहे, धर्माच्या राजकारणामुळे आहे. आणि त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे, पवार साहेबांची, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका आहे. राहिली मनुस्मृतीची गोष्ट, तर मनुस्मृतीमध्ये शूद्रांचा निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये स्त्री ती कुठल्याही जाती वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनु हा मला मान्य नाही. मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटलं एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या माणसाला मान्य आहे? ह्यांना माझ्या हातनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं आहेत. त्या सगळ्यांची माफी पण मागितली. कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे, याचा अर्थ काय होतो? तेव्हा त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले की तुम्ही क्या बोल रहे हैं ज्योतिबा फुले के बारे में. आम्ही काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला की ज्या कुटुंबांनी ह्यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना, सनातन्यांनी त्यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घातला होता. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती गेले होते तेव्हा रायगडावरच्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक ऐतिहासिक पानं काल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे. ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहेत. मनुस्मृती जाळणार आहेत हे जेव्हा बाहेर कळलं तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जागा देऊ नका सनातन्यांना. सनातन्यांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका. एक फतेखान देशमुख मुसोळीकर नावाचे होते, त्यांच्या घरी रात्री सुरभानाना टिप्पणीस आणि भाई चित्रे जेव्हा गेले तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या, वापरा. त्याच्यानंतर सनातनांनी त्यांच्यावर जोर दिला की तुम्ही जागा देऊ नका. ते म्हणाले मी मुसलमान आहे, मी आता शब्द दिला, मी काही जागा मागे घेणार नाही. आणि तिथे मग आंदोलन झालं. अशा पार्श्वभूमीवर 97 वर्षानंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली. त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या, सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणार कार्यकर्ता आहे मी. जो जातीभेद, जो वर्णाश्रम, जो वर्णवर्चस्ववाद, जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती.
महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातल्या असो, त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलं आहे म्हणून. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना. जितेंद्र आव्हाड चुकला, माफी मागितली मोठ्या मनाने. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. दलित पॅन्थरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणत आहेत की जितेंद्र आव्हाड हे करूच शकत नाही. त्याच्या हातनं चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे. हे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणत आहेत. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन काय मूर्ख आहे का फोटो पाडायला. अनावधानाने झालं. उलटं आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी. सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर, लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुरभानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं. आणि त्या सगळ्यांनी टी व्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं, त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा आहे. काही ठिकाणी म्हणजे महाडमध्ये, ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात काही ठिकाणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा. ठीक आहे ना, आम्ही गुन्हे झेलायला तयार आहोत, चुकी आमची आहे. त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही. मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील. ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही. यांना मला पुढे करून मनूला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू आहे, ते होऊ देणार नाही. जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्या असे देखील आता मागणी होते. का वाटतं घ्या ना, माझा कोणाचा राजीनामा पाहिजे, कुठला राजीनामा पाहिजे, आमदारकीचा राजीनामा द्या असं कोण म्हणतं, आमदार कोण मनीषा दे, मनीषा कायंदे. अच्छा, त्यांना बोलू द्या ना. त्यांना कायद्याची किती माहिती आहे मला माहीत नाही. राष्ट्रवादीकडे देखील मागणी होते की राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले हो. भुजबळ साहेब. सर, भुजबळ साहेबांनी आपली पाठराखण केली आहे, काय सांगाल? तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे आहेत. बाकीच्यांची मला वाटतं अभ्यासक्रमामध्ये मनू हा जो त्याच्यावरती बोला ना, त्याच्यावरती बोला. जितेंद्र आव्हाड झाला ना, गुन्हा दाखल झाला, हे केलं ते केलं, एवढं राज्यभर तुम्ही सगळे केलेत. राज्यभर मनूचे पुतळे जाळून दाखवा ना. तुम्ही प्रसिद्धीसाठी हे करताय असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येतं. अजित पवार गट कोण आहे मला माहित नाही. याचा परिणाम काय होईल या पुस्तकात जर म्हणून ह्या पुस्तकात जर मनूचे श्लोक आले तर ह्याचा अर्थ मनुस्मृतीचा या महाराष्ट्रामध्ये प्रवेश सुरू झाला. ज्या महाराष्ट्रामध्येच मनुस्मृतीला आडवं पाडण्यात आलं, ज्या महाराष्ट्रामध्ये त्याचं दहन करण्यात आलं आणि ते दहन करून नंतर संविधान लिहिलं आणि मनुस्मृती कायमची संपवली. हे इथे महाराष्ट्रामध्ये एक वर्ग होता जो 1950 साली म्हणाला होता की आम्ही हे संविधान मानत नाही कारण का आमचं संविधान मनुस्मृती आहे. स्त्री ही वासनेनी भरलेली आहे, स्त्रीला कायम कामवासना असतात, तिच्या डोळ्यात वासना असते, असं म्हणणारं संविधान आम्हाला नको आहे. स्त्रियांचा इतका अपमान, इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, समाजामध्ये चार व्यवस्था निर्माण करून जातीद्वेष निर्माण करणं हे कामच नाही आहे कोणाचं. माणसाला माणसाप्रमाणे जगू दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कोण कोण होते त्याचा तुम्ही विचार करा. सगळे सवर्ण, उच्च सवर्ण त्यांच्याबरोबर होते. सुरभानामा टिपणीस हे जे तिथले नगराध्यक्ष होते यांचे वय 28 होतं जेव्हा त्यांना बोलवलं. बाबासाहेबांचं वय 38 होतं. त्यांच्या घरावरती बहिष्कार टाकण्यात आले, त्यांच्या घरावरती हल्ले झाले, त्यांची घरं पेटवण्यात आली, पण ते मागे हटले नाहीत. माझं कोणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही. कारण मी माफी मागितल्यानंतर कोणाशी बोलण्याचा माझा संबंधच येत नाही. आणि माफी पण मी नंतर नाही मागितली. जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली.
मला कोणी सांगितलं नाही माफी माग. माझी तात्कालिक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती की आपल्याकडून चूक झाली. आणि जर मला माहिती असतं तर माझ्याकडनं झालीच नसती. नाही तर पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृतीबद्दल प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते घडलं. माफी माग काय. सकाळी भुजबळांनी तुम्हाला तुमची पाठराखण केली तरी प्रवीण दरेकरांचे स्पष्टपणे म्हणतात की तुरुंगात टाका ना, तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, फाशी द्या. मी कुठं काय म्हणतोय, मला कशाचाही नाकार नाही आहे. पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध लढत राहणार. माझा लढा हा मनुवादाविरुद्ध आहे. माझा लढा काय दरेकर विरुद्ध नाही आहे. माझा लढा हा वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता. BJPने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही आहे. मी BJP विरुद्धही शब्द बोललो नव्हतं. जर एवढं मनूचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे, लढाई मनुवादाविरुद्ध आहे. आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना मनूने काय केलं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. उलटं बरं झालं, सगळे चेहरेच उघडे पडले. जरा एक मिनिट रुक ना. सर, आज संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या विरोधात आंदोलन होत आहे. मात्र तुमच्या घराबाहेर म्हणावी की सिक्युरिटी जी आहे ती दिसत नाही. पोलीस आहेत, मात्र जी सिक्युरिटी हवी असते ती तुमच्या घरात. काय खून करणार आहेत का माझा? खून करणारे कोणी मग? आणि जर कार्यकर्त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आव्हाडचा खून करून टाका, आय वेलकम देम. मी एका विचारांची लढाई आयुष्यभर लढलो आहे. जेव्हा भिडे म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा मनू श्रेष्ठ आहे, तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही. तेव्हा मीच आलेलो बाहेर बोलायला. मनूचं श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जातं त्याचा अर्थ काय होतो? कोश्यारी जेव्हा बोलतात की क्या किया होगा 12-13 साल के लड़कों ने, हे काय आहे, तेव्हा कोण बोलायला बाहेर नाही आलं. जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही आलं. ते महापुरुष नाही आहेत का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय लिहून ठेवलं आहे ते आता एक काढण्याची वेळ नाही. वेळ आली की मी ते पुस्तकं पण समोर करीन. आम्ही संविधान मानतच नाही असं म्हणणारे कोण होते तेच पुस्तक पण मी समोर करेन. आणि मनूचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, अपमान. कारण का त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की मानव म्हणून मानवाला जगूच देऊ नये, असंच मनूचं काम आहे, असंच मनूचं लिखाण आहे. आणि त्याच्यातले केसरकर म्हणतात 4-2 श्लोक टाकले तर काय, चांगले श्लोक आहेत. मनू हे चांगले श्लोक लिहू शकतो हा शोध केसरकरांना कुठनं लागला हे मला काही कळलेलं नाही. केसरकर काय आंबेडकरांपेक्षा 2 पावलं हुशार आहेत की काय याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल होता. आणि असं आहे की वातावरण तयार करण्यासाठी आंदोलनं वगैरे केली जातात. त्याचं काय फार मला उलटं बरं आहे, बोलायला चान्स मिळाला, सगळे उघड पडले. मनूबद्दल कोणीच बोलत नाही. मला पुढे करून आता मनूला मागे टाकण्याचं काम सुरू झालं आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना का आव्हान असेल आव्हान? पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या पुस्तकात आलं तर पालकांनी विरोध केला पाहिजे. प्रत्येक पालक, त्याच्यामध्ये एक आई आहे ना, त्या आईला मी दाखवतो की काय लिहिलं आहे बघा स्त्रियांविषयी, तुम्हाला हे मंजूर आहे का? संस्था चालकांना आम्ही आवाहन करणार आहे की बघा काय लिहिलं आहे पुस्तकामध्ये, मनुस्मृती वाचा आणि बघा काय लिहिलं आहे की एका क्षुद्र स्त्रीने कशी कोणाची सेवा केली पाहिजे. म्हणजे तिला फक्त उपभोगच घेतला पाहिजे, तिचा बाकी काही कामच नाही आहे. ती पुरुषांना बिघडवण्यासाठीच जन्माला आली आहे. तिच्या डोळ्यात काम वासना असतात. ती शृंगार फक्त पुरुषांना ताब्यात घेण्यासाठीच करते. तुम्हाला सगळ्यांना आया बहिणी आहेत, तुम्हाला मान्य आहेत का मला सांगा? सगळ्यांना आया बहिणी आहेत. ही लढाई विचारांची लढाई आहे. ठीक आहे, माझ्याकडनं काल चूक झाली, आंदोलन झालं, पण आंदोलन करताना मनूविषयी कोणी बोललं नाही. कारण का ह्यांच्यातला मनू मेलेलाच नाही आहे.
ह्यांच्यातला मनू जागा आहे. आणि मी आज म्हणत नाही, मी नेहमी म्हणत होतो की ज्या एक हाती तुम्ही यांना सत्ता द्यायला सुरुवात कराल त्या दिवशी मनूचा पुनर्जन्म होईल. एकीकडे हा एक मुद्दा आहे, दुसरीकडे नागपूरमध्ये बीईच्या एका पेपरमध्ये प्रश्न आला होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य 16 मार्क आणि हेगडेवार यांचं कार्य 4 मार्क. 20 मार्काला 20 मार्काचा पेपर होता, त्यामध्ये 2 प्रश्न विचारले गेले होते. हे सगळे प्रश्न येणार ना. आता व्यवस्थेमध्ये कोण आलं हे लक्षात घ्या तुम्ही. नाझी साम्राज्यामध्ये मुसोलिनीला भेटून आलेला, फॅसिस्ट मुसोलिनीला भेटून आलेले डॉक्टर मुंजे हे त्यांचे आदर्श आहे. मुसोलिनी आणि हिटलर हे किती क्रूर कर्मा होते हे जगाला माहिती आहेत. पण त्यांना भेटायला कोण गेलं होतं याची माहिती घ्या. तो पण इतिहास शिकवा आता की हिटलर आणि मुसोलिनी कसे चांगले होते. तर अभिजित पानसे मुद्दा उपस्थित केला की ठाण्यात अनेक ठिकाणी ड्रग्स मिळत आहे. ड्रग्सचा एवढ्या मोठ्या विषयावर बोलतात. ड्रग्स मिळत आहे ते तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला काय म्हणजे मोठं आहे. एक तरुण पिढी बर्बाद होते. पण ज्यांनी ड्रग्स रोखायला पाहिजेत ते रोखत नाहीत. सर, हिंदी में जानना चाहेंगे कल जिस तरीके से आपके ऊपर लगातार आरोप हो रहे हैं, पूरे महाराष्ट्र में आंदोलन किए जा रहे हैं, उसको लेकर आपने माफी भी मांगी, लेकिन क्या आप इस तरीके से किस तरीके से आपकी मांग रही है? क्या आपकी मांग रही है? मेरी कुछ मांग नहीं है. मैंने जो मनुस्मृति जलाने का कार्यक्रम था वो पूरा कर दिया. वो जब जोश में थे सब, तब एक पोस्टर फाड़ा गया, उसके ऊपर एक छोटा फोटो बाबा साहब का था, उसको ईजा पहुंची. उसके लिए उसी समय हमने माफ़ी मांग ली. और आप फेसबुक और ट्विटर पे जाके देखिए, लोगों ने कहा है कि जब माफ़ी मांगी है तब इतना बवाल क्यों कर रहे हैं आप? क्योंकि उनको मुझे आगे करके मनु को पीछे छुपाना है. मनु के बारे में जो खुल के बोल रहे हैं, आप मत बोलिए, आपके ऊपर गुनाह दाखिल हुआ है, आपको हम डाल देंगे, मुझे फांसी चढ़ा दो. जाते जाते मैं भी मनुवाद के खिलाफ ही बोलूँगा. जैसे भगत सिंह ने कहा था कि मुझे आप फांसी दो, लेकिन पुनर्जन्म पे मेरा भरोसा नहीं है, विश्वास नहीं है. लेकिन पुनर्जन्म अगर हुआ और तभी भारत स्वतंत्र नहीं हुआ तो मैं फिर से आपको गोलियां मारूंगा. ये मनुवाद की लड़ाई जो 5000 सालों से चालू है, वो बाबा साहब ने 97 ईयर्स पहले, 97 साल पहले मनुस्मृति जलाई थी. मुझे फ़ख्र है कि उसके बाद मैं वहाँ पहुँचा, कार्यकर्ते वहाँ पहुँचे, ये था वो था, हम लोग सब ने मिल के ये काम किया. बाबा साहब ऊपर से हमको आशीर्वाद देते होंगे कि तुमने तुम्हारा फ़र्ज़ निभाया. कुछ गलतियाँ होती है, गलतियाँ नहीं हुई तो वो आदमी भगवान हो जाएगा. मुझे भगवान नहीं होने का है. गलतियाँ नहीं करूँगा तो मैं इंसान करके पहचाना ही नहीं जाऊँगा. जब कोशियारी बात करता है ऐसा जोर जोर से हाथ दिखा के हमारे सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले के बारे में, तब कोई माफ़ी नहीं मांगने को बोलता है. जब वो शिवाजी महाराज के बारे में बोलते हैं तब कोई माफ़ी मांगने को नहीं बोलता है. जब चंद्रकांत पाटिल शिवाजी महाराज के बारे में बोलते हैं तब कोई बोलता नहीं है माफ़ी मांगो करके. तो ऐसा दूजाभाव मत करो ना. आप मुझे आगे करके मेरा नाम लेके दिन भर आप मनु के बारे में जो महाराष्ट्र में अभी चल रहा है उसको पीछे डालना चाहते हो. आपको मालूम नहीं होगा, महाराष्ट्र में 17 जगह पे आज फिर से मनुस्मृति जलाई गई. अकोला में जलाई गई, जलगांव में जलाई गई, नासिक में जलाई गई, कल्याण में जलाई गई. कई जगहों पे लोगों ने आके बाहर आके मनुस्मृति का दहन किया. कोई डरता थोड़ी है. क्या करेंगे, मार देंगे. मौत के लिए तो हम कभी भी तैयार है यार. सर पे कफन ही बांध के निकले. किसी की हिम्मत थी क्या बोलने की हम 2 हमारे 12.
बोला ना मैंने कि कुरान को गलत तरीके से पेश करके ये ऐसी द्वेष निर्माण हो, ऐसी फिल्म बनाई जा रही है। देखो, ऐसे विषय जो समाज को हानिकारक है उसके बारे में नहीं बोलेंगे तो उससे अच्छा है कि हम राजनीति छोड़ दे यार। जो गलत है वो गलत है। मेरी गलती हुई, मैंने माफ़ी मांग ली। अब उनकी जो गलती है उसके बारे में क्या है? ये तो मैं नहीं बोला ना, केसरकर बोला ना कि 4 श्लोक लिए तो क्या हुए, अच्छे श्लोक है। तो मनु कभी से इनको अच्छे लगने लगे। हमारे एक पत्रकार भगिनी को पूछा गया था, तेरा टिकली किधर है तेरी? आप पूछ सकते हैं क्या किसी महिला को, तो टिकली लगाती कि नहीं लगाती? तेरे लड़की को बोलना जाके, दूसरे के लड़की को बोलने का अधिकार है क्या? तभी कोई नहीं बोला कुछ कि ये वर्ण व्यवस्था का भाग है। जब ये कहा गया कि मनु तुकाराम और ज्ञानेश्वर से बहुत बड़े हैं, तब किसी ने कुछ नहीं कहा। हम ही लोगों ने चिल्लम चित की, होशियारी के खिलाफ हम ही बोले। तो बाबा साहब अम्बेडकर है ही बड़े, लेकिन क्या आप महात्मा फुले को नहीं मानते क्या? ज्योतिबा फुले को नहीं मानते क्या? कर्मवीर भाऊराव पाटिल भीख मांग के स्कूल निकालते थे, ऐसे कहने वाले को आप क्या बड़ा मानते हैं क्या? आज कम से कम कुछ नहीं तो कुछ 15-16 लाख बच्चे उस स्कूलों में पढ़ रहे हैं। वो भीख मांग के स्कूल तैयार करते थे। शर्म नहीं आती? जिस ज़माने में बहुजन पूरा स्कूल से बाहर कर दिया था, पढ़ना लिखना मना था, उस वक्त कर्मवीर भाऊराव पाटिल बाहर आके उन्होंने स्कूलें बनाई, रैयत शिक्षा संस्था नाम की संस्था बनाई। आज लाखों करोड़ों लोग उसमें से सीख के IAS बने, IPS बने। आज मंत्रालय में आधे अधिकारी तो रैयत शिक्षण संस्था के हैं। उसके ऊपर बात नहीं करेंगे क्या आप? मनु ने जो स्त्री के बारे में बात किया है उसके बारे में बात करो। चलो आओ विवाद करते हैं सामने सामने, उसके ऊपर बात नहीं करोगे? मैं तो आज मांग कर रहा हूँ, मेरी गलती हुई, माफ़ी चाहता हूँ, लेकिन आज मैं मांग करता हूँ, अगर तुम सही में डॉक्टर अंबेडकर को मानते हो तो मनुस्मृति किताब फिर से महाराष्ट्र में आएगी नहीं, उसकी प्रिंट की ही नहीं जाएगी, ये हमसे वादा करो। चलो। प्रकाश आंबेडकर म्हणतात की जाळल्याने छगन भुजबळ आपका समर्थन करते हैं, सत्ताधारी पार्टी के मंत्री है, लेकिन एक तरफ दूसरी सत्ताधारी पार्टी के जो नेता है आपका विरोध करने लगे। देखो, ऐसा है, छगन भुजबल को सामाजिक व्यवस्था समझती है। कल मेरे को जब पूछा था कि आपके साथ कैसा होता है, देखो 2 आदमी की मेंटल वेवलेंथ कैसी जुड़ती है। जब कल मुझे 14 जो तालाब है जहाँ पे अब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने पानी पिया था, उधर मुझे पूछा गया कि तुम्हारे साथ कौन आ सकता है विरोधी पार्टी से, सत्ताधारी पक्ष से। मैंने एक ही नाम लिया था, छगन भुजबल, क्योंकि उनके साथ रह चुका हूँ। भले ही हम अभी अलग अलग हैं, लेकिन उनकी मानसिकता क्या है मैं बराबर जानता हूँ। सर, एक तरफ पुणे में जिस तरीके से घटना है उसके बाद आपके जो मैटर को सबसे ज़्यादा बढ़ाया गया, कहीं ना कहीं मैटर को डाइवर्ट ऐसा है कि पोर्शे में क्या क्या हुआ, किस आदमी ने खून के सैंपल फेंक दिए, उसको किसके किसके फ़ोन आए थे, कमिश्नर को किसके किसके फ़ोन आए थे, ये सब डाइवर्ट करना है। मेरी गलती हुई, बहुत बड़ी गलती हुई, और इनको एक मौका मिल गया सबसे दूर हटने का। ऐसा दूर नहीं हट सकते। पूरे महाराष्ट्र को मालूम है कमिश्नर को फ़ोन किसने किए, MLA कहाँ गया है, वो जो मालिक है बाहर के क्या कंस्ट्रक्शन, वो पैसा किसको देता है, करोड़ों में पैसा किसको देता है, सबको मालूम है। सैंपल बदले जाते हैं, सैंपल। ये सरकार के मजाक है। खून रास्ते पे फेंका दिया और दूसरा खून लाके रख दिया वहां पे, डर ही निकल गया। जज को किसने बोला था ये सब, तुम क्या निबंध लिखो, फिर जाके लेफ्ट राइट पुलिस का काम करो। सरकार क्यों नहीं बोल रही उसके ऊपर, जिधर जलगांव में 2 बच्चे और एक माँ मर्सिडीज के नीचे आ गई और मर गई, उसके ऊपर ये सरकार क्यों नहीं बोल रही है? ठीक है, मेरी गलती हुई, लेकिन मेरी गलती इतनी बढ़ चढ़ के बता करके अपने अपराध छुपाने की कोशिश मत करो। मैंने तो माफी मांग ली, और इधर से मांगी, इधर से। और ऐसा भी नहीं किसी ने मुझे कहा, जिधर खड़ा था उधर से ही मैंने माफी मांग ली।
मैंने किसी ने कान में आके बोला नहीं माफ़ी मांगो करके। जब दिल से करता हूँ ना तब दिल से बात करता हूँ। और आपको मालूम है, सभी को बताना चाहता हूँ, 30 साल में मैंने जब भी कोई भूमिका ली है, चाहे वो कितनी भी समाज में उससे कितनी भी प्रतिक्रिया आई हो, मैंने कभी भी किसी से भी माफ़ी नहीं मांगी है। ये पहली बार मैं माफ़ी मांग रहा हूँ कि मैंने मेरे बाप का अपमान कर दिया था। मी माझ्या बापाचा अपमान केला होता, माझ्या हातनं माझ्या बापाचा अपमान झाला होता, माझ्या हातनं माझ्या बापाचा फोटो फाडला गेला होता। मला इतकं वाईट वाटत होतं आणि म्हणून मी माफ़ी मागितली। मी आजपर्यंत कुठल्याही घेतलेल्या भूमिकेबद्दल कधीही माफ़ी मागितलेली नाही। और मुझे अगर कोई बोले तो मैं 10 बार नहीं 100 बार माफ़ी मांगूंगा, क्योंकि बाप के साथ मेरी गलत कुछ कार्रवाई हुई है तो मुझे उसका दुख जिंदगी भर रहेगा। कल का इतना सुंदर कार्यक्रम हुआ और उसको आखिरी में एक काला डब्बा लग गया। तेच मराठीमध्ये विचारतो की एकूणच जे पोरसे प्रकरण आहे त्यामध्ये डॉक्टर तावरे हे मोठे मोठे ससूनचे डीन वगैरे सगळे समाविष्ट आहेत। मोठे न्यायदान ज्या पॉलिटिकल बॅकिंग शिवाय होऊ शकतं का? पॉलिटिकल बॅकिंग शिवाय हे होऊ शकतं का? आणि काल कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता, आम्ही असेच ज्यांची विचारसरणी जुळते ते सगळे जमा झालो। आणि महाडमधले खास करून नागरिक, म्हणजे महाडमधल्या बौद्ध जनसभेने तर जागच्या जागी सांगितलं की जितेंद्र आव्हाडांची कुठलीही चूक नाही, हे अनावधानाने झाले आणि आम्हाला अभिमान आहे की जितेंद्र आव्हाड 180 किलोमीटर आले आणि पहिला माणूस ज्याने या मनुस्मृतीविरुद्ध आवाज उठवला। अजून मला काय हवं? ठीक आहे ना, काही जणांना राग आला, तुम्ही फेसबुक ट्विटर बघाल तर 90% लोक, सर्व समाजातली लोक म्हणतात जितेंद्र आव्हाड करूच शकत नाहीत, हे अनावधानाने त्यांच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी माफी मागितली। त्याच्याबद्दल एवढं मोठं का करायचं? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही। असं आहे की कालपासून आजपर्यंत सगळीकडे फक्त जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड, पोरशे, अगरवाल, टावरे, रक्त, टिंगरी, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, हे सगळं बाजूला जावं। सोपं काम झालं ना माझ्यामुळे, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय की इथला जो पॉलिटिकल नेक्सस आहे पुण्यातला, तो पॉलिटिकल नेक्सस ओपन होत असतानाच हे घडलं आणि लगेच सगळ्यांनी उड्या घेतल्या की हे पॉलिटिकल नेक्सस उघडवू नये। श्रीमंतांचं सरकार हे मनूबद्दल बोलत नाहीये, त्याच्यामध्ये पॉलिटिकल नेक्सस कोण होता ते बोलत नाहीये। पण जितेंद्र आव्हाडांनी केवढी चूक केली, अरे माफी मागितली ना, माफी काही मोठी नाही आहे, ज्या भावना दुखावल्या गेल्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत। पण तुम्हाला जे करायचं आहे ते लोकांना कळतंय ना, तुम्हाला कोणाला कोणाला माझ्या मागे लपवायचं आहे, मनूला लपवायचं आहे, अगरवालला लपवायचं आहे, त्या पोरशेला लपवायचं आहे, त्या टावरेला लपवायचं आहे, कारण का टावरेने धमकी दिली आहे मी सगळ्यांची नावं घेईन ज्यांनी ज्यांनी मला फोन केला आहे। याचा अर्थ त्याला फोन आलेत, त्याचा फोन ताब्यात घ्या ना, बघा कोणाचे कोणाचे फोन आलेत। काल ह्याचा प्रवेश घेतला आणि प्रवेश घेताना याला दम दिला की तुझे काय काय धंदे आम्हाला माहिती आहेत, पोलिसांना सांगून तुला आतमध्ये टाकू तू जर आमच्याबरोबर आला नाहीस तर। पोलीस तर असे म्हणजे फोन करता येते की त्याचे काय पोलीस यांच्या घरचे नोकरच झालेत। आता ह्याचं काही काय खून केलेत, हा काय गुंडा आहे, ह्याच्यावर एक गुन्हा आहे। आत्ता आमच्या एका कार्यकर्तीला मारलंय कळव्यामध्ये, पूर्ण सोनं बिनं काढून घेतलंय, ती बिचारी बेशुद्ध पडली आहे, मी तुमच्यासाठी थांबलोय, मी आता तिच्याकडेच चाललो आहे। हे जे काय सुरू झालं ना महाराष्ट्रात हे चांगलं नाही आहे। आम्ही पण काय बांगड्या घालून बसलेलो नाही आहे, झोपड्या कुठे बांधल्या जात आहेत, कुठल्या गुंडांना कुठे आणून ठेवलं जात आहे सगळं आम्हाला माहिती आहे। जर बाहेरचे गुंड आत्तापासून विधानसभेच्या निवडणुकांसाठी येऊन ठेवणार असतील तर कळव्यामध्ये आणि मुंबऱ्यामध्ये काय होणार आहे आम्हाला कळतंय। आम्ही पण मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही। हम जिस तालाब में तैर चुके हो उसमें उसका पानी भी आपको नहीं मालूम है। प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुम्हाला
निषेध करत की मनुस्मृती जाण्याने मरत नाही तर कृतीने संपवावी लागते. ते मीच सांगतोय की कृतीनेच संपवावी लागेल. त्यांनी हे सगळं BJPला सांगावं की कृतीने संपवा. आम्ही तर कृतीने कधीच संपवलं आहे. आमच्या घरी एकच मुलगी आहे, तिलाच सगळं आम्ही मानसन्मान देतो. मनूला पहिला कापला आम्ही तिथेच ना. आमच्याकडे हेच नाही आहे, सरंजामशाहीच नाही आहे. आमचा दरवाजा असा उघडा असतो, कोणी यावं कोणीही जावं. तुम्ही सगळे आहात. तुम्हाला कधी विचारलं जातं तुम्हाला प्रवेश देताना काय आहे, कोण आहे, नाव काय आहे, काय विचारलं जातं? आम्ही मनूला कधीच पायाखाली मारून टाकलाय. मनू जिवंत होता कामा नये एवढीच आमची इच्छा आहे. आंबेडकरी जनतेला माझं एवढंच सांगणं आहे की अनावधानाने झालेली घटना आणि मुद्दामून झालेली घटना ती आंबेडकरी जनतेला चांगल्या पद्धतीने कळते. आंबेडकरी जनता तेवढी सुज्ञ आहे. ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला करुणा, शांती, क्षमा ह्या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्याच गोष्टीवरती आज आंबेडकरी समाज जागृत पद्धतीने उभा आहे. आज पाहत आहे अखंड महाराष्ट्रामध्ये आमचं बोलणं चालू आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांशी आम्ही बोलत आहोत. तर आंबेडकरी समाजाचं हेच म्हणणं आहे की आज 35-40 वर्ष ते जितेंद्र आव्हाड साहेबांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत, बघत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जो भाषण चालू करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी 35 वर्ष अखंडपणे आज रस्त्यावरती उतरणारी कुठली व्यक्ती असेल तर ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक भूमिका, प्रत्येक विचार जेव्हा जेव्हा बहुजन समाजावरती अन्याय होतो तेव्हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे अग्रेसर पद्धतीने त्या ठिकाणी उपस्थित असतात. अशाच पद्धतीने पाठ्यपुस्तकामध्ये, अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे 2 श्लोक हे प्रवेश करणार होते आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावरती त्याचे भविष्यात परिणाम होणार होते. हे चातुर्वर्ण व्यवस्था एक प्रकारे या महाराष्ट्रामध्ये लादली जात होती आणि चाणक्य बुद्धीचे जितेंद्र आव्हाडांनी ती गोष्ट हेरली की जर मनुस्मृतीचे श्लोक जर पाठ्यपुस्तकामध्ये आले तर जातीयतेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी ती भूमिका घेतली का ज्या बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचं पाणीला स्पर्श करून ज्या मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी त्या मनुस्मृतीचं दहन करण्यात येईल. आणि आम्ही शेकडो कार्यकर्ते त्या प्रभागातले, विभागातले, त्या एरियातले, महाडमधली लोक त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि तिथे जवळ जाऊन आम्ही पाहिलं. साहेबांच्या हातामध्ये मनुस्मृतीचा फोटो होता. साहेबांनी फक्त मनुस्मृती पाहिलेली आहे, मनुस्मृतीचं नाव पाहिलेलं आहे. बाबासाहेबांचा फोटो साहेबांच्या लक्षात आला नव्हता. त्या ठिकाणी मनुस्मृती हे नाव बघितलं आणि साहेबांनी मनुस्मृतीचं त्या ठिकाणी पोस्टर फाडण्यात आलेलं आहे. हो, ही गोष्ट खरी आहे का त्या ठिकाणी मनुस्मृती दहन करत असताना बाबासाहेबांची सुद्धा त्या ठिकाणी प्रतिमा होती. पण साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. आम्हाला अभिमान आहे की साहेब एक आंबेडकरवादी योद्धा आहेत आणि अनावधानाने झालेली ही जी चूक आहे ही साहेबांच्या पण लक्षात आलेली आहे. साहेबांनी तुरंत स्टेजवरती पाहिलं आणि स्टेजवरती बघितल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी बोललं की मी माझ्या या ठिकाणी अनावधानाने माझ्या बापाचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नकळत माझ्याकडून फाडला गेला. याची मी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागतो, त्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागतो. असं सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक आज रस्त्यावरती उतरलेली आहेत. ती उतरलेली फक्त एवढ्यासाठीच आहेत की मनुस्मृती साहेबांनी का जाळली, आव्हाड साहेबांनी, याचं दुःख त्यांना आहे म्हणून ती रस्त्यावरती उतरलेली आहे. त्यामुळे तमाम आंबेडकरी समाज हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांबरोबर खंबीरपणे उभे आहेत कारण का ते एक आंबेडकरवादी योद्धे आहेत. धन्यवाद. जय हिंद.